Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good. तर हा व्लॉग असणार आहे कालच्या व्लॉगच्या कंटिन्यूशनमध्ये. काल मी तुम्हाला व्लॉगमध्ये शेअर केल्याप्रमाणे की माझं जे सकाळी 7 वाजल्यापासून तर 1 वाजेपर्यंतचं रुटीन कसं असतं आणि आजचा माझा व्लॉग हा तिथून कंटिन्यू असणार आहे. म्हणजे दुपारपासनं तर माझं रात्रीच्या झोपेपर्यंतचं सगळं असं रुटीन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर येस, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर इथे मिस्टू स्कूलमधून आलेली आहे आणि आत्ता तिचं जेवण वगैरे सगळं आटपून झालं आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की तिथपर्यंतचं रुटीन मी शेअर केलं होतं. आणि आत्ता जेवण वगैरे सगळं काही झाल्यानंतर एकतर तिचा टी व्ही टाईम असतो, एल्स तिचा होमवर्क असतो. तर दोनपैकी कुठलं मूड आहे. जर तिला होमवर्क करायचा मूड असेल तर मी तिला घेऊन बसते, अदरवाईज ती थोडा वेळ टी व्ही टाईम तिचा एन्जॉय करते. हाफ ॲन आवर वगैरे असतं, त्यानंतर तिचा हा नॅप टाईम असतो. तर इथे ती तिचा टी व्ही टाईम एन्जॉय करत आहे. व्हेरी गुड. What word is this puzzle showing? Angry bird. What's that? Angry bird. Angry bird. Which bird from Angry Birds is your favorite? तर आजकाल टी व्ही म्हणजे फक्त वेळ घालवण्याचं साधन नसून त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर ते मुलांच्या विकासासाठी खूप खूप उपयोगी ठरू शकतं. तर मिष्टी जेव्हाही टी व्ही बघते तेव्हा मी तिला जाणीवपूर्वक तिच्यासाठी काही सिलेक्टेड प्रोग्राम हेच लावते. त्यामध्ये डायनो क्वीज, मंकी क्वीज हे तिचे आवडते क्वीज प्रोग्राम्स आहेत. तर हे प्रोग्राम बघताना तिच्या ब्रेनची चांगली ॲक्टिव्हिटी होते. वर्ड आयडेंटिफिकेशन, त्यानंतर पिक्चर्समधलं डिफरंट समजून घेणं, पोझिशन रिमेंबर करणं, त्यानंतर ॲडिक्वेट आन्सर हे चूज करणं, अशा अनेक गोष्टी यामधून शिकल्या जातात. तर त्यामुळे असं होतं की ऑब्झर्वेशन पॉवर वाढते, कॉन्सन्ट्रेशन कॅपॅसिटी ही इम्प्रूव्ह होते आणि मेमरी ही स्ट्रॉंग होते. अशा प्रकारच्या क्विजमुळे होतं काय की मुलांची व्होकॅब्लरी वाढते, जनरल नॉलेज वाढतं आणि एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल तिला तर ती शोधताना विचार करते. तर त्यामुळे तिची थिंकिंग पॉवर वाढते आणि ऑप्शन्सचं जे आपण अंदाज लावतो तर ती पॉवर असते आणि स्वतःच्या पद्धतीने रिझनिंग ती यूज करते. त्यामुळे थिंकिंग पॉवर तर वाढतेच आणि अधिक क्रिएटिव्हली ती अजून विचार करते. आणि यानंतर मात्र मी 10 to 15साठी तिला तिच्या आवडीचे कार्टून्स पाहू देते आणि तिच्या फेवरेट लिस्टमध्ये पेपा पिग, माशा अँड द बेअर हे अशा प्रकारचे कार्टून्स बघताना ती हसते आणि छान प्रकारे रिलॅक्ससुद्धा होते. तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. एकंदरीत काय तर बॅलन्स्ड ठेवायला हवं आहे. पण या सगळ्यांसाठी मी टाईम लिमिटेशन डिसाईड करते. जर टाईम लिमिट संपली तर टी व्ही बंद. तर ही सवय आपण त्यांना लहानपणापासूनच लावणं खूप गरजेचं आहे. Fire truck. ओके मिस्टू, व्हॉट्स दॅट? iPhone. iPhone. आयफोन. iPhone. कशी आहेस तू? iPhone. Apple phone म्हणजे त्याच्यावर Apple. मॉर्निंगपासनं ती ॲक्टिव्ह असते, तर दुपारचा थोडा नॅप टाईम हा सेकंड हाफसाठी खूप महत्त्वाचा असतो. तर झोप झाल्यानंतर तिचे अदर क्लासेस वगैरे असतो, जसं डान्स क्लास, तिला गार्डनला जायचं असेल तर तिथे. तर एनर्जी टिकवण्यासाठी ही झोप फार महत्त्वाची असते. मी शक्यतो प्रॉडक्ट रिव्ह्यू, अनबॉक्सिंग किंवा इतर शूटिंगचं जे माझं काम असतं ती मिष्टू झोपलेली असताना करते आणि त्याचं प्लॅनिंग हे आधीच करून ठेवते. कारण ती उठल्यानंतर पूर्ण वेळ हा तिच्यासाठी द्यावा लागतो. तिच्या अदर क्लासेससाठी तिला रेडी करणं, चेंज करणं, तिला दूध, खाणं पिणं सगळं काही आणि असं तिच्यासोबत थोडा वेळ घालवणं. तर हे सगळं करण्यात साधारण 2 ते 3 तास असे माझे सहजच जातात. तर इथे मी माझ्या नेक्स्ट डेचं शूट करते आहे. तर हा व्लॉग जो आहे तुम्हाला नेक्स्ट डेला मिळणार आहे. सध्या माझ्याकडे SS ट्रायप्लाय कुकर आहे, जो मी ऑनलाईन नाही ऑफलाईन घेतलेला आहे शॉपमधून. तर त्याचाच प्रोडक्ट रिव्ह्यू मी करते आहे. खरं सांगायचं तर ट्रायप्लाय कुकरमध्ये खूप असे वेगवेगळे ब्रँड्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ऑनलाईनसुद्धा. तर त्यामुळे नेमका कुठला कुकर घ्यायचा हे ठरवताना खूप कन्फ्युजन असतं. माझंसुद्धा झालंच होतं शॉपमध्ये. तर प्रत्येक ब्रँड्स वेगवेगळे फीचर्स आणि क्वालिटी आणि त्याची प्राईस सांगतो. तर त्यामुळे योग्य असा निवडणं हे थोडं कठीणच जातं. तर शेवटी कुकर मी हा घेतला आहे आणि त्याचं अनबॉक्सिंग आता इथे करते आहे. इथे मी अनबॉक्सिंग दाखवते आणि याच्या पुढच्या व्लॉगमध्ये मी इन डिटेल याचे रिव्ह्यूज, क्वालिटी, वेट, मटेरियल आणि माझा एक्सपिरियन्स
याला यूज करण्याचा आणि सगळे काही फीचर्स मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर तुम्हालाही जर ट्रायप्लाय कुकर घ्यायचा असेल, तुम्ही त्याच्या शोधात असाल, तर माझा हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी खरंच उपयोगी ठरेल. तर माझं शूटचं काम संपेपर्यंत मिष्टू ही उठूनच जाते आणि इव्हिनिंग ही होतच झालेली असते आणि तिची झोप झाली की ती छान फ्रेश अशी मूडमध्ये असते आणि लगेच मी माझं घर इथे आवरायला घेते. आज दिवसभरात काय काय करायचं ह्याचं प्लॅनिंग ही आधीपासूनच करून ठेवावं लागतं, तरच सगळं काही रुटीन आणि टू डू लिस्टच्या सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थितरित्या पार पडतात. तर घरात शूटमुळे थोडाफार पसारा झालेलाच असतो. कॅमेरा, ट्रायपॉड, बॉक्सेस सगळं इकडे तिकडे ठेवलेलं असतं. त्यामुळे सगळ्यात आधी तो टायडी अप मी करून घेते. इव्हिनिंगच झालेली असते आणि संध्याकाळी ही दिवे लावण्याची वेळ असते, तर त्यामुळे घर अगदी नीटनेटकं करून ठेवते. मिष्टूला डान्स क्लासला सोडायला आणि तिला परत आणायला मला साधारण 10 to 15 मिनिट्स लागतात. तर तिचा क्लास हा फक्त 1 तासाचाच असतो, त्यामुळे त्यावेळेत घरी येऊन पुन्हा जाण्यापेक्षा मी तिथेच थांबते. कारण घरी आल्यावर सुद्धा माझ्या हातात फक्त 15 मिनिट्स वगैरे असेच राहतात, तर मी प्रेफर करते की मी तिथेच वॉक करू. त्यामुळे माझ्या दिवसभराचे स्टेप्स पूर्ण होतात आणि वॉक करणं हा माझ्यासाठी खरंच खूप रिफ्रेशिंगसुद्धा असतो. क्लास संपला की आम्ही घरी येतो आणि घरी आल्यावर लगेच तिचा होमवर्क सुरू होतो. तर होमवर्क एकतर दुपारी होतो किंवा रात्री होतो. तर आज तुम्ही दुपारी पाहिलंच असेल की ती टी व्ही बघत होती, तर तिचा टी व्ही टाईम होता, तर म्हणून आता होमवर्क आत्ता करायला घेतलं आहे. रात्रीचं जेवण हे आम्ही 8 किंवा जास्तीत जास्त 8:30पर्यंत घेण्याचा प्रयत्न करतो. खरं तर आपल्या शरीरासाठी संध्याकाळी 6 वाजण्यापूर्वी जेवण करणं योग्य मानलं जातं, पण आपल्या रुटीनमुळे ते रोज असं शक्य होत नाही. तरी शक्य तितकं लवकर डिनर करण्याचा मी प्रयत्न करते. आज मला आणि मिष्टू आम्हा दोघींनाही थोडंसं थ्रोट पेन आणि कफसारखं वाटत होतं. तर आता हवामान पण चेंज झालं आहे, त्यामुळे असेलही कदाचित. तर घरगुती उपाय म्हणून कोमट पाण्यामध्ये थोडंसं मध घालून घ्यायचं आणि ते हळूहळू सिप करून असं प्यायचं. तर कोमट पाणी घशाला आराम देतं आणि मधामुळे घशातील जी खवखव होते ती कमी होऊन जाते. यामुळे घसा साफ होतो आणि थोडा रिलीफ मिळतो. विशेषतः मी म्हणेन सुरुवातीच्या स्टेजला हा जर उपाय तुम्ही केला तर तो जास्त उपयोगी पडतो. खोकला जर तुमचा फार वाढला असेल तर मात्र तुम्ही बेटर टू गो टू डॉक्टर. इथे एक टीप मी अशी देईल की कधीच उकळत्या पाण्यामध्ये मध असं घालायचं नाही आहे. त्यामुळे काय होतं की मधातील पोषक तत्व ही नष्ट होऊन जातात आणि त्यामुळे ती हळूहळू पॉयझनस बनू शकते. तर त्यामुळे कोमट पाण्यातच नेहमी मध घालून पिलं पाहिजे. We are there very soon. If you're going to make a trip, just a minute. सकाळी स्कूल असतं, तिला लवकर उठावं लागतं, त्यामुळे मुलांचं स्लीपिंग सायकल पूर्ण होणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे ते फ्रेश उठतात, चिडचिड त्यांची होत नाही. त्यामुळे मी तिला जास्तीत जास्त 10 वाजेपर्यंत झोपायला नेते आणि झोपायच्या 10 मिनिट्स आधी आम्ही स्टोरी टेलिंग किंवा बुक रीडिंग असं करतो. त्यामुळे मुलांना लवकर आणि शांत अशी झोप लागते.